थंडीची सुरुवात झाली आहे, इलेक्शनचा टाइम आहे आणि आपण ऑफिसला चाललोय. क्लायमेटमुळे तब्येत खराब आहे आणि ऑफिसला जायचं जरा पण मन नाही आहे. मुंबईकरांचे दिवस हे असेच जास्त करून जातात. सकाळचे 10 वाजलेत आणि क्लायमेट बघा काय आहे. नक्की प्रॉब्लेम मला हा वाटतोय की नक्की हे क्लायमेटचा धोका आहे की मुंबईचं पॉल्युशन आहे. मुंबईच्या रस्त्यांचं काय वेगळं सांगणार, त्यांची हालत तर बघू शकता. कंटिन्यू खड्डे नाही तर हे असे काय ना काहीतरी. सध्या इलेक्शनचा टाइम आहे तर खूप जोरात एकदम प्रमोशन चालू आहे सर्वांचं. बघितलात ना तर जे कधी तुम्हाला न्यूज किंवा पेपरांमध्ये जे दिसणारे चेहरे तुम्हाला आज तुमच्या घराबाहेर दिसत आहेत. का तर प्रत्येकाला निवडून यायचं आणि हे असे रस्ते बांधायचे त्या लोकांना. नो डाऊट रस्त्यांची कामं चालू आहेत पण ते सिटीमधले नाही आहेत, ते आउट ऑफ मुंबईचे. सध्या आपण काहीच एक्सपेक्ट करू नाही शकत गव्हर्नमेंटकडून, कारण ते लोक एक्सपेक्ट करतात की हो शेट कोण आहे दादा. ते लोक एक्सपेक्ट करतात की आपण त्यांना निवडून देऊ आणि ते लोक काही काम नाही करणार. सध्या हालत अशी आहे ना की कोणत्या पक्षाला वोट करायचं ते पण नाही माहीत. मराठी माणूस होतो तर आपण बाळासाहेब ठाकरेंना तर आधीपासून सपोर्ट करत होतो, आता पण करतो. इवन पण जे हिंदू हृदय सम्राट होते त्यांचं ते नाव बदलून जनाब बाळासाहेब ठाकरे झाल्यापासून आहे ना, नक्की आता कुणावरती विश्वास करायचा ते समजत नाही. आता हिंदूंचा ना माईबाप राहिलाय ना कोण वाली राहिलाय. नक्की जायचं तर जायचं कुठे. सपोर्ट करायचं तर करायचं कुणाला. नो डाऊट हे छोटे मोठे जे आमदार खासदार असतात तेवढ्या पुरती तरी मदत करतात, पण प्रत्येक वेळी तुमची मदत करतील असं नाही आहे. आणि जे गरीब माणसं आहेत त्या लोकांचे प्रॉब्लेमच हेच आहे. हे एवढे प्रॉब्लेम आहेत ना त्या लोकांचे. त्या लोकांचं तर लाईट आणि पाण्यापासूनच सुरुवात होते की त्यांना ना वेळेवरती पाणी भेटत ना त्यांना डेली लाईट भेटत. त्या लोकांनी वोट करायचं तर कशाच्या नावावरती करायचं ना. जर पाणी वेळेवरती नाही आहे तर ते ऑफिसला वगैरे जायला लेट होणार. ऑब्विसली आता ऑफिसला लेट होत आहे तर हाफ डे लागणार. ते झालं तर झालं, वरून रेल्वेचे प्रॉब्लेम. करायचं तर करायचं काय. एवढ्या प्रॉब्लेम्समधून जर त्याने विचार केला की स्वतःचं काहीतरी ID प्रूफ वगैरे बनवावं, जसं पासपोर्ट वगैरे झालं तर नो डाऊट पासपोर्ट ऑफिसमध्ये सर्व क्लिअर असतं, पण जेव्हा पोलिसांचं व्हेरिफिकेशन येतं ना तेव्हा तुम्हाला नुसते पैसे ओतायला लागतात. कारण व्हेरिफिकेशनसाठी पोलीस नाही आहेत. का, कारण तुम्ही कोणत्या तरी चाळीत असाल तर ते लोक फोन करून काय सांगतात तुम्हाला की तुम्ही कोणत्या चाळीत आहे, काय आहे, कुठे आहे, आम्हाला काय माहीत नाही. तर तुम्ही एक काम करा, तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन पोलीस चौकीवरती या. मग तिथे जाऊन त्यांना काहीतरी द्यायचं, मग ते तुमची फाईल पुढे पाठवणार. मग त्यानंतर जो अजून एक पोलीस असतो ती त्याच्याकडे जाणार. हे नो डाऊट मी कुणाचं ऐकून नाही बोलत आहे, हे माझ्यासोबत झालेलं आहे. की पासपोर्ट काढताना आहे ना तुम्हाला 2 जागी तरी पैसे भरणं भाग आहे. जर तुमचे 2500 रुपये जर तुमचे पासपोर्टची फीज वगैरे भरण्यात जाते ना
तर तेवढेच 2500 रुपये परत तुम्हाला त्या पोलिसांना द्यायला जातात पोलीस व्हेरिफिकेशनसाठी. आणि त्याच्यामध्ये पण खूप मगजमारी करतात ते. आपण अशा करप्ट लोकांना त्यांच्या विरोधात आपण पाऊल नाही उचलत का, तर आपण पण साध्या छोट्या घरातले की कुणाचा तरी जॉब खाण्यापेक्षा आपण बोलतो ठीक आहे, पण ती पण आपलीच चूक आहे. हे लास्ट टाइम मी पण विचार करून सोडलेला, पण जर हे असंच चालू राहिलं तर कंटिन्यू तुम्हाला जेव्हा पण पासपोर्ट रिन्यू वगैरे करायचं असेल तुम्हाला सतत ते तेवढे पैसे द्यायला लागणार. आणि जो आता विचार करायचे 12-15 हजार रुपये ज्याची सॅलरी आहे, 12-15 हजार रुपयेवाला कसा करेल ना हे सर्व. 5,000 रुपये तर तुमचे पासपोर्टसाठीच जात आहेत. त्याच्यामध्ये पण तुम्ही ॲज अ सेफ साईड पासपोर्ट काढताय, असं पण नाही की तुम्ही कुठे बाहेर जाणार आहे, कधी जर चान्स आला तर गेलात तर. पण हे असं 5-5 हजार रुपये कधीपर्यंत देणार तुम्ही. 2500 रुपये ठीक आहे, पण करप्शन एवढं वाढलं आहे ना की नक्की आता कुणाला वोट करायचं ते समजत नाही आहे. बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा मनाला शांती होती. की कोणी नाही ना तर ते सपोर्ट करतील. त्यावेळीचे ना नगरसेवक आमदार खासदार होते तसे की लगेच उभे राहायचे प्रत्येक कोणत्याही गोष्टीसाठी. पण आता कोणीच उभं राहत नाही कोणासाठी. आपण निवडून तर देतो पण ते आपल्या मदतीला कधीच येत नाही. तरी पण माझं असं मत आहे की तुम्ही जर आतापर्यंत वारसे चालवताय ना तर एक काम करा, जे तुम्ही ज्याला कोणाला वोट देताय ना त्याच्याबद्दल आधी चौकशी करा आणि त्या लोकांना वोट करा. नाहीतर ऑप्शन तर आहे आपल्याकडे नोटाचा, नोटामध्ये वोट करा. कारण हे असेच पॉलिटिक्स चालत राहणार आहे आणि अशी हालत ही खराब होत राहणार.